स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा एकदा आक्रमक झालेत। विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरींच्या घरासमोर धरणं आंदोलन केलं। मात्र पोलिसांनी गडकरी वाड्यापासून आंदोलकांना आधीच अडवलं। आंदोलनकर्त्यांनी गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं असलं तरीही गडकरी स्वतः मात्र मुंबईत आहेत। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आल्याचं दिसून येतंय। विदर्भवादी पुन्हा आक्रमक झालेत। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या घरासमोर विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन केलं आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवलं आणि यामुळे एकच गोंधळ माजला। सातत्याने स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाते आणि याच स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एकदा विदर्भवादी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। नितीन गडकरींच्या घरासमोर त्यांनी धरणं आंदोलन धरलेले आहे। विदर्भ राज्य समितीच्या कार्यकर्त्यांनी हे धरणं आंदोलन केल्याचं समजतंय आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आलाय। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानं त्या तिकडे तणावाचं वातावरण काहीसं बघायला मिळालं। वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आजपासून पुन्हा सुरू झालेलं आहे आणि आजपासून विदर्भवादी जे आहेत, विदर्भातील जे खासदार आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन करायला जातात। रामभाऊ, काय आपल्या आंदोलनाची भूमिका काय? आपल्या आंदोलनाची भूमिका काय? आम्ही ठिय्या आंदोलन करणार नितीन गडकरींच्या घरासमोर आम्ही चाललो आहे। पोलीस आमच्यावरती अत्याचार करते, आम्हाला जातोय। पोलिसांनी मोर्चा अडवलेला, काय आपली भूमिका आहे? नाही, आम्ही जात आहोत, निषेध करून जातो। आम्हाला त्यांच्या ठिय्या आंदोलन करायचं आहे। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मोर्चाला त्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। तरी काही लोक जे आहेत नितीन गडकरी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनासाठी जात आहेत। खरं पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वीपर्यंत वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला फार जोर होता, मात्र गेल्या 2-3 वर्षापासून तो आंदोलन मंदावलेला होता। मात्र आता जेव्हा भाजपचं सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपवाल्यांनी वेगळ्या विदर्भासाठी ठोस आश्वासन द्यावं अशी मागणी जी आहे ते आंदोलनकर्ते करत आहेत। आणि सोबतच विशेष बाब म्हणजे भाजपने आपल्या भुवनेश्वरच्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये आधीच छोट्या राज्यांच्या पाठिंब्यासाठीचा प्रस्ताव पारित केलेला आहे। त्यामुळे हे जे आंदोलन करते ते आता म्हणतायत की जेव्हा केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे, केंद्रामध्ये जेव्हा भाजपची सरकार आहे, भाजपने या आंदोलनासाठी पाठिंबा द्यावा, एक ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी जी आहेत विदर्भाचे हे सगळे नेते करतात। आपल्यासोबत वेगळ्या विदर्भाचे पाठीराखे जे आहेत चंद्रकांत वानखेडे आहेत। सर, काय भूमिका आहे आपली आजपासून जो आंदोलन सुरू झालेलं आहे? आंदोलन सुरू झालं याचं कारण असं की 197 मध्ये भाजपने भुवनेश्वरमध्ये ठराव केला वेगळ्या विदर्भाचा। विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत आंदोलनं केली आणि यावेळेस संपूर्ण मेजॉरिटीमध्ये हे सरकार आलं असताना सुद्धा या संदर्भात काहीही बोलत नाहीये। देशापुढे काही युद्धजन्य परिस्थिती नाही, काही नैसर्गिक आपत्ती नाही आणि या नॉर्मल परिस्थितीमध्ये ते बोलत नाही आहेत। आणि आमचा असा संशय आहे की हेही लोक आता आपल्या वचनांची वचनपूर्ती न करता वचनभंग करतायत आणि धोकेबाजी जनतेशी करतायत असं आमचं मत आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला ठोस आश्वासन हवं आहे का? विधानसभेच्या आधी आश्वासन याच्यासाठी हवं आहे की यांना मुंबईचे स्वप्न पडलेली आहेत, मुंबईचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आपण सत्तेमध्ये येणारच आहोत, त्यामुळे वेगळा विदर्भ देण्याची गरज नाही आणि पुढच्या 5 वर्षानंतर पाहू अशी भाषा त्यांची बदललेली आहे। म्हणून त्याचा प्रोटेस्ट करण्यासाठी हे निदर्शन आयोजित केलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता की भाजप आता सत्तेवर पोहोचलेले आहे, त्यामुळे भाजपने ठोस आश्वासन दिलं पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ठोस आश्वासन दिलं तेव्हाच जे विदर्भाचे जे समर्थक आहेत ते विदर्भामध्ये भाजपला निवडणुकीमध्ये पाठिंबा देतील अशा पद्धतीची भूमिका हे सगळे वेगळ्या विदर्भाचे जे आंदोलन करतात ते घेतात। आणि पोलिसांनी नितीन गडकरी यांच्या घरापासून जवळपास 100 मीटर अंतरावर हा संपूर्ण मोर्चा अडवून ठेवलेला आहे। तरी काही लोक हे जे पोलिसांची जी बॅरिकेडिंग आहे ते तोडून नितीन गडकरींच्या घरापर्यंत पोहोचलेले। खरं पाहिलं तर गडकरी आज नागपुरात नाहीये, मात्र तरी हा जो संपूर्ण आंदोलन आहे तो कुठेतरी सुरू झालेला आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कुठेतरी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न होत आहे। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकर सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।